धन्यवाद करंजी काळन सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतोय. जबरदस्त मॅच पुनश्च एकदा एक ताकदीची लढत आपल्या सर्वांच्या समक्ष सादर होती आहे. एका बाजूला टीम लोणावळा आणि दुसऱ्या बाजूने फाईट करताना आपल्याला टीम पाहायला मिळेल खोपोली. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला, नाणेफेक जिंकली अगदी सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये लोणावळा संघाच्या वतीनं नाणेफेक जिंकताना आपल्याला पाहायला मिळाले आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला, फलंदाज पाहायला मिळाले. अशाच पद्धतीची गोलंदाजी जर होत राहिली तर नक्कीच फलंदाजांना अडचणीत आणत असतात. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बंटीचा आणि तो फसलेला आपल्याला पाहायला मिळाला. लवकर बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज इको स्ट्राईकवरती सज्ज. यावेळेस सुद्धा बॉडी लाईन आलेला चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाऊन पॅडवरती आदळतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूला व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि या दरम्यान हा चेंडू सुद्धा डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी, वेगावरती स्वार होत असताना उंचपुरा गोलंदाज, युवा ताकद आहे आणि खांद्यामध्ये जबरदस्त पोटेन्शियल पाहायला मिळतोय. नवीन राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुनश्च एकदा पंचांच्या डाव्या बाजूने जात असताना यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय. वेट अँड वॉच शॉर्ट पिच चेंडू, पर्वणी होती आणि कबूल केली आहे. पुल सक्सेसफुल षटकार. इकूच्या बॅटमधनं आलेला हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामधला हा पहिला षटकार येतोय आणि 6 धावांची भर धावफलकाला येते. धावफलक 9 या आकड्यावरती. नवीन टू इकू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कमबॅक, एक तेरी तो एक मेरी उत्तर देत असताना गोलंदाज नवीन. चेंडू येतं डॉट. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. एका षटकाच्या अखेरीस खोपोली संघाची धावसंख्या जर आपण पाहिली असेल तर 9 धावा धावफलकावरती, एक गडी बाद, 9 धावा. बदलापूर शहर उपाध्यक्ष चषक 2022चा हा थरार आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवटचा दिवस. अगदी पहिल्या दिवसापासून जर आपण विचार केला असेल तर एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या दिवसापासून क्रिकेटचं मात्र एक चांगलं सौंदर्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. आजचा दिवस या बदलापूर नगरीसाठी नक्कीच मित्रांनो एक अतिशय दुःखदायक दिवस मानावा लागेल, कारण खऱ्या अर्थानं बदलापूर ग्रामीण क्रिकेटची सेवा करणारा एक हरवणारी खेळाडू आज आपल्यामधून हरपताना आपल्याला नक्कीच अतिशय अंतकरणापासून दुःख होत आहे मित्रांनो. प्रदीप भोईर मित्रा, फार लवकर सोडून गेलास. अगदी हृदयाच्या अंतकरणापासून स्पर्धेच्या वतीनं आणि आमच्या बदलापूर समालोचक समितीच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू येत नाहीये. स्लोवर डिलिव्हरी हाताळत असताना षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती बाळू. 2 चेंडू हाताळले आणि दोनही चेंडूवरती अधिराज्य गाजवले गोलंदाजानं. एका पाठोपाठ एक 2 डॉट चेंडू आणि फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी. गौरव आहे स्ट्राईकवरती, सलामीसाठी आलाय आणि अद्यापपर्यंत संयमी पाहायला मिळतोय. विकेट जरी राखून ठेवली असली तरी मात्र धावा मात्र वाढवाव्या लागतील. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धावीत एकाच धावीवरती समाधान मानत असताना इकू आहे स्ट्राईकवरती. यावेळेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधनं एक धमाका नक्कीच आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला. धावफलकावरती एका धावेची भर, 10 धावा धावफलकावर अद्यापपर्यंत आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे. गोलंदाज बाळूच्या माध्यमातून टाकलं जाणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू डॉट आला, त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली आहे गौरवनं. हा चेंडू सुद्धा स्लोवर डिलिव्हरी, टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. आशारभूत नजरेनं पंचांकडे पाहत असताना इकू कदाचित वाईड असावा असं त्याचं म्हणणं होतं, मात्र पंच तटस्थ पाहायला मिळाले. जबरदस्त चेंडू आला डॉट. बाळूच्या माध्यमातून फेकला गेलेला हा तिसरा डॉट चेंडू. एकाच षटकामध्ये 3 डॉट चेंडू फेकत असताना पाहायला मिळतोय. पावसाळ्याचं हे क्रिकेट असतं मित्रांनो, खूप साऱ्या धावा होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र या सामन्यामध्ये जर आपण विचार केला असेल तर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. हा सुद्धा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉट, थोडीशी उंची दिली, खांद्याचा वापर करत असताना चेंडूला शेवटच्या मोमेंटला थोडंसं वेगानं पिच केलं आणि चेंडू हवेमध्ये फेकत असताना
उसळी घेऊन निघून जातोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी सातत्यानं टीम लोणावळा संघासाठी दूरवरचा प्रवास करून आलेल्या या दोनही टीम आणि आज या बदलापूर नगरीमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा चेंडू स्वैर पाहायला मिळाला ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले आणि या चेंडूला अवांतर घोषित केलंय. एक धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं 11 या आकड्यावरती. शांत संयमी चाललेलं क्रिकेट मैदानावरती कुठल्याही प्रकारची घाई पाहायला मिळत नाहीये. यावेळेस सुद्धा हा चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर आहे. सिंगल धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतील का हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. पंच जय पवार सरांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. इकू बॅक टू द पॅव्हिलियन. संघ अडचणीत होता आणि अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये इकू सारखा फलंदाज धावबाद होताना जर नक्कीच पाहायला मिळत असेल तर एक धोक्याची घंटा टीम खोपोलीसाठी फलंदाजी करत असताना एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत होती. एक षटकार सुद्धा आला होता. त्यानंतर मात्र ज्यावेळेस खऱ्या अर्थानं संघाला गरज होती अशा वेळेला आपली विकेट धावबाच्या स्वरूपामध्ये बहाल करणं हे सुद्धा एक अतिशय धोक्याचं असतं मित्रांनो. इकू बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम खोपोली संघाला फलंदाजी करत असताना आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज शुभम येतोय. नंबर 4 वरती फलंदाजी करताना पाहायला मिळेल. गौरवची साथ देईल. सलामीस आलेला गौरव अद्यापर्यंत तग धरून फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी नक्कीच एक सातत्यानं चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते आणि आज खऱ्या अर्थानं संघाला खूप गरज असलेली पाहायला मिळतीये. खोपोलीसाठी गौरव आणि त्याच्या साथीनं शुभम फलंदाजी करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. बाळू गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकाची जबाबदारी खांद्यावरती कर्णधारानं दिली आणि ती जबाबदारी लिलया पार करतोय. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. ऑफ साईडला जाऊन बॉडी टर्न करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू शरीरावरती आदळतोय आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती होतीये. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 13 धावा, 2 गडी बाद 13 धावसंख्या धावफलकावरती अंकित झालेली आपल्याला पाहायला मिळतीये. टीम खोपोली संघ फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 लोणावळा टीमसाठी वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि संघासाठीचं तिसरं षटक. शनी गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकवरती गौरव सलामीचा फलंदाज. यावेळेस मात्र दुरा खांद्यावरती घ्यावी लागेल. संघाचा डाव सावरावा लागेल. धावसंख्या वाढवावी लागेल आणि त्याच प्रयत्नात असताना उर्पी चेंडू. व्हॉट अ शॉट. हवाई सफरीवरती गेलेला चेंडू सरळ जातोय 6 धावांसाठी. षटकार. पहिल्या चेंडूला दाखवले आसमान आणि खऱ्या अर्थानं इथून मात्र सामन्याला मजा येईल मित्रांनो. सेट झालेला फलंदाज गौरव आहे. यावेळेस फुलटोज मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. मोठा फटका फसलेला पाहायला मिळतोय. नक्कीच बराच वेळ हवेत होता. फिल्डर आलाय. जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. झेल टिपलाय. खेळ संपलाय. फलंदाज गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. गौरवच्या बॅटमधनं एक षटकार आला होता. त्यानंतर असं वाटलं होतं की धावांचा आकार वाढायला सुरुवात झाली आहे. धावांची धावगती वाढायला सुरुवात झाली आहे. मात्र पुन्हा एकदा मिठाचा आखाडा लागत असताना पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतोय. गौरव बाद झालाय आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज नंबर 5 वरती
आकाशच्या खांद्यावरती असेल जबाबदारी. शुभम आणि आकाश ही नवीन फलंदाजांची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज शनीचा सामना करत असताना नवीन फलंदाज मैदानावरती. शनी पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं. स्लोवर फुलटोस पाहायला मिळाला आणि या मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये गौरवचा गडी मात्र खोपोलीनं गमावला. यावेळेस अपस्टंपच्या जास्त बाहेर पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल. एक धाव अवांतरची येते. स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं ते 20 या आकड्यावर. 20 ऑन द बोर्ड. अतिशय मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. बदलापूर शहर उपाध्यक्ष चषक 2022चा हा थरार. तालुका लेवलच्या टीम आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. एक तालुका 11 प्लेयर. दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला नक्कीच अनुभवायस मिळेल. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, शनीच्या माध्यमातून टाकला जातोय. कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि चेंडू आलाय डॉट. स्ट्राईक वरती फलंदाज आकाश आहे, अजूनही सूर सापडलेला नाहीये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटवरती चेंडू येत नाहीये. टायमिंग प्रॉपर होत नाहीये आणि कुठल्याही प्रकारे या चेंडूवरती धाव येण्याची संभावना जी होती ती विकेट किपरनं समाप्त केली. 0 धावांसाठी आलेला हा बॅक टू बॅक दुसरा डॉट. धाव फलकावर जर नजर मारली तर आपल्याला पाहायला मिळत आहे 20 धावा, 20 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. खोपोली टीम फलंदाजी करताना आपण पाहतो. यावेळेस आकाश, जबरदस्त गोलंदाजी शनीच्या माध्यमातून. आकाश यावेळेस चेंडू बॅटवर आला नाही आणि धाव घेण्याचा जो चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता तो फसतोय आणि लागतोय. धक्का क्रमांक 4 टीम खोपोलीला. यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं धाव फलकाला उभारी देणारा हा फटका खोपोली टीमसाठी दमदार षटकार. तीन षटकांची समाप्ती धावफलकावर आहे. 26 धावा, 26 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक प्रगती पथावरती येईल आणि या शेवटच्या षटकामध्ये खोपोली टीम किती धावा जमवेल याकडे मात्र सर्व लाडक्या प्रेक्षकांचं लक्ष असेल मित्रांनो. संडेचा दिवस आहे, रविवार आहे आणि खऱ्या अर्थाने चारही बाजूला जर आपण पाहिलं असेल तर प्रेक्षक राजाची गर्दी अगदी सकाळच्या 17 पासून येताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या दिशेनं वळालेली पावलं आपल्याला पाहायला मिळाली. पावसाळ्याचे हे दिवस, पावसाळ्याचं क्रिकेट रबरच्या बॉलच्या साह्यानं खेळलं जातं आणि खऱ्या अर्थानं जर आपण मैदानावरती नजर मारली असेल तर हिरवीगार वनराई आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे वडवली गावचं ऐतिहासिक मैदान. षटक क्रमांक 4 सुरुवात होतीये. धावफलकावर जर आपण पाहिलं असेल तर 26 धावा अद्यापर्यंत आहेत. जबाबदारी खांद्यावरती दिगंबर आणि शुभमच्या. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेनं. फिल्डर येतोय, वेगानं चेंडूला अडवून फेक करेल आणि एकच धावीवरती मानावं लागतंय समाधान. 27 धावा, 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावर खोपोली संघाची धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे आणि या 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस दोनही फलंदाजांचा असावा. दिगंबर आहे आणि त्याच्या साथीनं फलंदाज शुभम. या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे खोपोली टीमची. खोपोली टीमसाठी यावेळेस मात्र जर धावा जमवायच्या असतील तर मात्र आक्रमण करावं लागेल. गोलंदाज तेजस आहे. शेवटचं षटक, दुसरा चेंडू. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं टाकलेला हा चेंडू ऑन साईडला वळवत खेळलेला फटका. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तो सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत. 2 धावांची मदत धावफलकाला येईल आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते 29 या आकड्यावर. 29 ऑन द बोर्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावर आहेत. तेजस आहे गोलंदाज, उंचपुरा गोलंदाज, युवा. 15-20 पावलांचा रनअप आहे ओव्हर द विकेटनं. यावेळेस हा फसलेला फटका बराच वेळ हवेत. विकेट किपर स्वतः चेंडूवरती जाताना पाहायला मिळतोय.
एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं, कॉलिंग चांगलं होतं, अंडरस्टँडिंग चांगलं होतं आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 31 धावा स्कोर कार्डवर, 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावर. खोपोली टीमची धावसंख्या अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. 4 षटकांची मॅच. 40-45 धावा जरी धावफलकावर लागल्या तरी एक फायटिंग टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खोपोली विरुद्ध लोणावळा अशी चाललेली मॅच आपल्याला मैदानावरती रंगलेली पाहायला मिळते. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा फलंदाज तयार. उजव्या हाताचा हा फलंदाज यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमा रेषेला अगदी गवसणी घालणारा फटका. चेंडू सीमा पार, चौकार. या चौकारानं मात्र उभारी मिळते धावफलकाला. धावफलक 35 या आकड्यावर. 35. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. शेवटचं षटक आणि या शेवटच्या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र धावफलक एक चांगली गती आणि एक चांगली धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती फलंदाज तयार. पुन्हा एकदा शुभमच्या बॅटमधनं एक चौकार आपल्याला दमदार पाहायला मिळाला. यावेळेस तेजसवरती आक्रमण करत असताना स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. 6 धावा येत आहेत आणि धावफलकाला मात्र एक मजबूती प्राप्त करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आश्वासक फटका. 41 ऑन द बोर्ड. या षटकारानं मात्र एक चांगली गती प्राप्त केली आहे. धावफलक अगदी मजबूत होताना पाहायला मिळतंय. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल खोपोली संघाची. सुरुवात थोडीशी अडखळत झाली, त्यानंतर मात्र शुभम जसा मैदानात आला त्यानं मात्र ताबा घेतला खेळपट्टीचा आणि मोठ्या प्रहारांची नक्कीच पर्वणी सादर करत असताना पाहायला मिळतोय. 6 धावांची मदत येते आणि 41 या आकड्यावरती पोहोचलेलं धावफलक. लोणावळा विरुद्ध खोपोली अशी चाललेली मॅच आपल्याला रंगताना नक्कीच एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतंय. गोलंदाजी नक्कीच चांगली झाली, त्यानंतर फलंदाजी सुद्धा अतिशय ताकदीची पाहायला मिळतीये. याच दरम्यान शुभ आगमन झालं. नक्कीच आमच्या शहापूरचा टायगर मॅन फ्रॉम आसनोली मयूर दिनकर, शुभ स्वागत आहे. यावेळेस हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. स्लोवर डिलिव्हरी, शेवटचा चेंडू शेवट गोड केला तेजसनं. षटक क्रमांक 4 मित्रांनो समाप्त झालं आणि धावफलकावर जर अद्यापपर्यंत आपण नजर मारली असेल तर पाहायला मिळतील 41 धावा. 42 धावांचा असेल टार्गेट ज्यावेळेस लोणावळा टीम फलंदाजीसाठी उतरेल. 24 चेंडू आणि 42 धावा चेस केला जातील का, की मैदानावरती डिपेंड करण्यात यश मिळवेल टीम खोपोली. मैदानावरती काय घडेल काय बिघडेल चित्राचं धावतं वर्णन करण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मी तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. जबरदस्त क्रिकेटची मेजवानी अर्थातच शहर उपाध्यक्ष चषक 2022. थँक्यू सो मच. या ऐकूयात सन्माननीय करण काळन सर यांना.
धन्यवाद सोमनाथजी खाडे ज्यांचा आवाज आपण या अगोदरच्या सत्रामध्ये ऐकला. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानकिवली गाव आयोजित शहर उपाध्यक्ष चषक 2022 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि पावसाच्या आता हजेरी देखील आपण बघत आहोत. तालुका आज हाफ आपण बघत आहोत आणि ज्यामधला दुसरा सामना एका बाजूला लोणावळा दुसऱ्या बाजूला खोपोली या दोन संघांमध्ये. टार्गेट आपण जर बघितलं तर ते असेल आता 42चं 4 षटकांचा दुसरा डाव ज्यामध्ये आघाडीची जोडी पंकज आणि नवीन यांना आपण बघत आहोत. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो पंकज पहिला चेंडू हो खोलवर टप्प्याचा क्रॉस बॅटेड या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज. बॅट आणि पायाचा मधून यस्टांच्या गदीजवळून चेंडू निघून गेला. लेफ्ट हँडेड सीमर ज्यांना आपण बघत आहोत पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अजय. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. हो खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह आहे गॅप मधून चेंडू टप्पा पडल्याबरोबर सीमा पार 4 धावा चौकार. पहिला डॉट आला नवीनने दुसऱ्या चेंडूवरती सुरुवात केली. सुंदर एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. मेरिटवरती खेळला. स्लाइटली ओव्हर पिच होता आणि चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरचा बाहेर चेंडूला त्याने पाठवलाय. 4ने अकाउंट ओपन झालेलं आहे ते लोणावळा संघाचं. फुलर लेंथ आणि यावेळेला पॅव्हेलियन देखील नाराज असेल जितका फलंदाज नवीन नाराज आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूलाच आमचा पॅव्हेलियन आहे त्या कारणास्तव आवाज तुम्हाला निश्चितपणे ऐकायला मिळेल. एखादा षटकार आल्यानंतर प्रोत्साहन देत असताना देखील पॅव्हेलियनला आपण बघितलंय. एका डॉट बॉल नंतर मात्र पॅव्हेलियनमधून फलंदाजांना काही निर्देश दिले जातात ते सध्या आपण बघत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज अजय बॉलिंग मार्कवरती. हो खोलवर टप्प्याचा चेंडू आपण बघितला. टो क्रशिंग यॉर्कर होता. बरोबर पॉपिंग क्रीजमध्ये पडला आणि इथे फलंदाज पंकजला पुन्हा एकदा तो थांबवण्याचं काम करतो. 3 डॉट आलेले आहेत. एक चौकार आपण बघितला. सुरुवातीलाच आपण जर बघितलं तर डॉट आला होता आणि गोलंदाज अजयच्या विरोधात एक चौकार आल्याबरोबर त्याने केलेलं कमबॅक देखील आपण बघतोय. 5वा चेंडू हो अगोदर खेळला. इथे टप्पा पडल्याबरोबर चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. आता गोलंदाज अजयने मात्र पंकजला पूर्णपणे ओळखलेलं असं वाटतंय. एकही आपण जर बघितला तर आखूड टप्प्याचा चेंडू आलेला नाहीये. पहिला चेंडू जर आपण बघितला तो देखील खोलवर टप्प्याचा होता. दुसरा चेंडू स्लाइटली ओव्हरपिच आला. एक्स्ट्रा कव्हरचा बाहेर 4. त्यानंतर पुन्हा दोन्ही चेंडू जर आपण बघितले या अगोदरचा चेंडू होता तो खोलवर टप्प्याचा यॉर्कर आला. यावेळेला गुडलँड वरती पडल्यानंतर काहीसा वेगाने चेंडू गेला. हो पोल काढायचा प्रयत्न टप्पा पडलाय. बोट फिरवली चेंडू फिरला आणि सरळ विकेट कीपर हर्षद पेंढारीच्या हातामध्ये. षटकाची सांगत होते पहिलं षटक संपन्न. 42चं टार्गेट. धावा फक्त 4. 5 डॉट आले. पहिलं षटक राहिलं गोलंदाज अजयच्या नावावरती. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. लोणावळा आणि खोपोली. लोणावळा म्हटलं की नैसर्गिक संपत्ती असलेलं हा तालुका आहे. आपण जेव्हा जेव्हा एक्सप्रेसवेने जाल पुणे मुंबई या एक्सप्रेसवेने लोणावळ्यामध्ये जाताना मात्र जे तुम्हाला दृश्य पाहायला मिळतं जी निसर्गाची दैवी देणगी आहे या शहराला तोच तिथून बिलॉंग करणारे सर्व खेळाडू आज मात्र या बदलापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानकिवली गाव आयोजित शहर उपाध्यक्ष चषक दुसरा सामना 42चं लक्ष आहे. खोपोलीने 41 बनवलात आणि लोणावळा सध्या या लक्षाचा पाठलाग करतात. षटक दुसरा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जीवन. समोर असेल तो नवीन. नवीनला काहीतरी नव्यानंच आता करावंच लागेल कारण धावा फक्त 4. पहिल्या षटकामध्ये फुलर लेंथ होता.
बॉटम हँडच्या साहाय्यानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता नवीनचा. आउटसाइड एज घेऊन पाठीमागे डीप थर्डमॅनला चेंडू. मिळते इथे एक धाव. धावफलक एका धावेच्या साहाय्यानं आपण बघितलं तर ते फक्त 5 वरती. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही 17 मध्ये बनवायचा आहे धावा. 37. हर्षद जे या संघाचे सिनियर आहेत. खोपोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये संजय सोलंकी यांना देखील आपण बराच वर्ष जर आपण इतिहासाची काही पानं उलगडली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जर आपण बघितलं तर एक नामवंत खेळाडू आहे. इक्कू या नावाने निश्चितपणे ते प्रसिद्ध आहेत. ऑफसमचा बाहेर होता, मेरिटवरती खेळला. बॅकफूट पंच डीपमध्ये हा चेंडू आपण बघतो. एक्स्ट्रा कव्हरला संजय वेगाने उचलून फेक आणि इथे आपण बघतोय धावा पूर्ण होत आहेत त्या 2. फेकी स्ट्रायकिंग एंडला केल्याबरोबर हर्षद सांगतायत की या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी का केली नाही. कदाचित संधी निर्माण झाली असते रनआउटची. ती उकली धावा मिळतात. 2-2 धावफलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे ते 7 या आकड्यावरती. 10 क्रिक ही वाहिनी लाईव्ह टेलिकास्ट करते. त्यांची संपूर्ण टीम आजच्या 4थ्या दिवसामध्ये देखील. खरं तर हे ग्राउंड आपण बघितलं तर वडवली गावाचं आणि याच वडवली गावच्या या वाहिनीचे फाउंडर आहेत कुणालजी म्हात्रे. ऑफसमचा बाहेर वाईड यॉर्कर सक्सेसफुल. डॉट बॉल. पॉपिंग क्रीजचा पहिल्या गोलंदाज अजयने देखील खूप सुंदर वापर केला आणि आता हा चेंडू जर आपण बघितला अवे फ्रॉम द बॉडी जीवनचा निर्धाव येत असताना पहिला. अंपायरची देखील चर्चा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जय पवार आणि त्यांच्या सोबतीला आणखी एक अंपायर आपण बघत आहोत. हे दोन्ही अंपायर्स 4थ्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये खरं तर स्क्वेअर लेगचा जो अंपायर असतो त्याच्याकडे जास्तीत जास्त नजरा असतात, कारण जेव्हा चेंडू मात्र बाउन्स झाल्यानंतर कुठून जातो, खांद्याच्या वरतून जातोय, डोक्याच्या जवळून जातोय अथवा मग डोक्याच्या वरतून जातोय, या गोष्टी स्क्वेअर लेगच्या अंपायरला मात्र अगदी क्षणभरातच क्लिक कराव्या लागतात आपल्या माइंडमध्ये. एज आहे. टॉप एज घेऊन हा चेंडू डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वळण घेतले चेंडूने. पाठीमागे चेस करून हा चेंडू सीमारेषेच्या जवळ पुन्हा उचलून क्षेत्ररक्षक आता फेक करतोय. अखेर धावा मिळतात त्या 2. एकेरी दुहेरी धावेने जास्त काही खोपोली संघाचं बिघडणार नाहीये. लोणावळा संघाचं पॅव्हेलियन वारंवार आवाज करते यासाठी की त्यांना मोठे फटके हवे. धावा आपण बघतोय सध्या 9. टार्गेट 42 म्हणजे अजूनही बनवायचे आहेत. आपण बघितलं तर त्या धावा 33. 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 33 धावा. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह करण्यात आलाय आणि इथे मिड ऑनच्या दरम्यान आपण बघू शकाल गवताची पूर्णपणे एक चादरच पसरलेली आहे, ज्यामध्ये चेंडू जेव्हा कार्पेटच्या सहाय्याने येतो तो डोळ्यांचा नजरेआड जातो थांबल्याबरोबर. या क्रीडांगणावरती तुम्हाला पाण्याची छोटी छोटी डबकी देखील पाहायला मिळतात. चेंडू जेव्हा आउटफील्डमधून जातो तेव्हा तो काहीसा त्या पाण्याच्या डबकीमध्ये उडी देखील मारतो आणि तिथे थांबला देखील जातो. हे रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला सर्व चित्र पाहायला मिळेल. जशी मात्र फलंदाजाला हँड ग्लोव्ज परिधान करत असताना बॅटच्या हँडलवरती ग्रीप मिळवावी लागते, तशी क्षेत्ररक्षकांना देखील धावत असताना आपल्या शूजच्या स्पाइक्सच्या सहाय्यानं जमिनीवरती ग्रीप मिळवावी लागते, अन्यथा बॅलन्स गेल्याने बरेचसे खेळाडू आपल्याला स्किट होत असताना देखील पाहायला मिळतात. आणखी एक डॉट बॉल आला. दोन्ही गोलंदाजांनी मन जिंकली ती रसिकांची देखील, कारण पहिलं षटक अजयचं इकॉनॉमिकल अवघ्या 4 धावसंख्येचं, जीवनचं 6, दुहेरी अंकामध्ये धावफलक. लोणावळा संघाचं धावावरती 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक 12 मध्ये बनवायचा आहेत त्या 16 रिक्वायर्ड रन रेटने 32 धावा. दोन षटकं संपन्न झाली. धावा आपण फक्त 6च्या सरासरीने, माफ करा 5च्या सरासरीने 10. ऑफ समचा बाहेर कमी गतीने हाताळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
वारंवार बॅकफूट लावून खेळतोय फलंदाज, त्याचा फायदा मात्र त्याला जास्त काय होत नाहीये. स्वतःशी तो बोलतोय, स्वतःवरती नाराज आहे, करणं देखील गरजेचं आहे. परंतु आता वेळ कमी आहे, चेंडू कमी आहेत, 11 चेंडू 21 आणि 31. 11 चेंडू आणि बनवायचा धावा आपण बघितल्या तर त्या अजूनही 31 धावा, 11 धावा देखील झालेल्या आहेत. गोलंदाज तयार. हो, इथे आपण बघू शकाल रेषेपर्यंत आला आणि इथे ड्राईव्ह करत असताना इथे संधी असेल रनआउटची, फलंदाज बाद होतो. पहिला धक्का खोपोलीला, माफ करा, लोणावळा संघाला 12 वरती 12 for 1. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉनस्टॉप खेळला दाखल झालेले आहेत. फुल टॉस आहे, डाऊन दी ग्राउंड खेळले, लॉंग ऑफ मध्ये टप्पा पडलाय. संजय चेंडूवरती येत असताना आपण बघतोय. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो, फक्त मिळते एक धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं धाव फलक लोणावळा संघाचा आपण बघत आहोत. ते सध्या 13 वरती. लोणावळा मित्रांनो नैसर्गिक संपत्तीसाठी देखील प्रसिद्ध आहे आणि लोणावळा म्हटलं की आपसूक चिक्की जे आपण सर्वजण खातो. ओ, एक चांगला फटका, पिकअप शॉट. हा फलंदाज होता कुठे आता प्रश्न पडला असेल. उशिराने का होईना, लेट पण थेट षटकार. पराग तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि आता पूर्णपणे फलंदाज पंकजचा राग तो मैदानाच्या आतमध्ये काढतो. षटकार धाव फलक 19 वरती. 19 रन्स, लॉस ऑफ फॉर दी फर्स्ट विकेट. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 23-23. हे 2 चेंडू महत्वपूर्ण असतील. 19 धावा धावफलकावरती. या 2 चेंडूंमध्ये आपण बघू शकाल एखादा मोठा फटका जरी आला तरी इक्वेशन 15 ते 16 उरेल इथे. 23 हवा आहेत. या षटकाराने परागने या सामन्याला जिवंत केलं. मॅच इज ऑन आणि आता गोलंदाजाला देखील एफर्ट्स या ठिकाणाहून जास्त लावावे लागतील. भावेशच्या विरोधात हा भाव खाऊन परागचा षटकार आपण बघितला. आल्या इंडिव्हिज्युअल अकाउंट त्याने षटकाराने ओपन केलंय आणि असं वाटतंय की आता लोणावळ्याने काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे. 8 चेंडू 23 रिक्वायर्ड. ओ, क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न होता, पायावरती आदळला. लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये हा नियम गाळला गेलेला आहे. त्या कारणास्तव गोलंदाजाने देखील अपील केली नाही, अथवा आय थिंक इथून असं वाटलं की आपला मसावा. डॉट बॉल. अजूनही समीकरण जर तुम्ही बघितलं तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 मध्ये बनवायच्या 23. भावेश स्ट्राईक पराग जवळ. ओ, कमी गतीने हा बाउन्सर पाहायला मिळाला. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण हार्दिक कडून हे चेंडू वारंवार बघत असतो, कारण शॉर्ट ऑफ लेंथवरती हार्दिक पांड्या जास्तीत जास्त विकेट मिळवतो. तसा हा चेंडू कमी गतीने, वेगवान बाउन्सर आपण निश्चितपणे रबर बॉल क्रिकेटमध्ये बघतो, परंतु कमी गतीने हाताळलेले बाउन्सर देखील बऱ्याच वेळा कारगिर साबित होत असतात. तो हा बाउन्सर भावेशचा षटकाराबरोबर त्याने केलेलं 2 चेंडूंवरती कमबॅक. डॉट बॉल. 3 षटक संपन्न, 1 गडी बाद. लोणावळा आपण बघत आहोत 19 वरती, म्हणजे अजूनही बनवायचं आहे 42चं टार्गेट असताना 23 धावा अवघ्या 60 चेंडूंमध्ये. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत शेवटच्या निर्णायक षटकामध्ये दिगंबरच्या हातामध्ये हा चेंडू. हातामध्ये तर चेंडू बराच तो फिरवत आहे, परंतु आता
खेळपट्टीवरती कशा पद्धतीनं चेंडूला फिरवलं जाईल, कशा पद्धतीनं टाकलं जाईल. 6 मध्ये 23 फलंदाज आपण बघत आहोत बॉलिंग माफ करा स्ट्रायकिंग एंडला नवीन जो आघाडीचा. जाईनरेज घेऊन पाठीमागे चेंडू चालला शॉर्ट फाईन लेग मध्ये. हर्षद अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, शेवटला तो थांबला कारण डीप फाईन लेग वरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत होता. मिळाली ते एक धाव. एका धावेच्या सहाय्यानं धाव फलक आपण बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 20 या आकड्यावरती. आणि उर्वरित समीकरण जर आपण बघितलं तर गरज आहे ती 22 धावसंख्येची 5 चेंडूंमध्ये. पाच चेंडू 22. एज आहे पुन्हा चेंडू पाठीमागे हर्षदच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. म्हणजे आता आपण बघू शकाल 4 चेंडू आणि 22 समीकरण. समीकरण थोडं अवघड. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर आता पाठवावाच लागेल तो लोणावळा संघाला. दिगंबर टॉप एज घेऊन पाठीमागे हा चेंडू आपण बघत आहोत. बॅटचा फ्लो परागचा असा आहे की जणू काही तो चेंडूवरती रागच काढत आहे, परंतु एज घेऊन हा चेंडू पाठीमागे. त्या कारणासो एकही धाव घेण्यामध्ये रस देखील दाखवला नाही. आणि आता कुठेतरी हा सामना सोडलाय की काय 3 चेंडू शिल्लक, 3 मध्ये बनवायच्यात 22. 3 लिगल डिलिव्हरीज हा सामना जिंकू शकत नाहीये तो लोणावळा संघ. परफेक्ट ब्लॉक हॉल. ऑफसमच्या अगदी जवळून हा चेंडू गेला. आणखी एक डॉट बॉल. आता उर्वरित चेंडू 2 आणि 2 मध्ये बनवायचे 22. विजयाचा सुगंध दरवळतो आणि तो सुगंध घेत असताना टीम खोपोली. वपीचा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एज घेऊन पुन्हा चेंडू हवेमध्ये. आणखी एक डॉट इन. औपचारिकता शिल्लक फक्त फॉर्मॅलिटीज एका चेंडूची. परागने सुरुवातीला एक षटकार मारला असं वाटलं की त्याने काउंटर अटॅकला सुरुवात केली, परंतु त्यानंतरचे 6 चेंडू त्याच्या विरोधात निर्धाव आले, डॉट आले. एज हवेमध्ये हा चेंडू. सामना होतोय संपन्न. अभिनंदन. टीम खोपोलीने 42चं यशस्वीरित्या संरक्षण केलं. मी आभार व्यक्त करेन ते लोणावळा संघाचं देखील. भरपूर दूरवरचा प्रवास करून ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीद्वारे आपलं मनपूर्वक आभार.